त्यामुळे आता सासरे बॉल फोन लावतो आणि नोकर सांगतो बायकोच्या हाताकडे म्हटलं झालीची आता. हॅलो हॅलो हां सासरे बुवा हां हे जवळ बोलतो म्हटलं मी. हॅलो आवाज येते का? हां जवळ बोलवलं म्हटलं मी. झालं उठले का झोपेतून? का राजो तुम्ही म्हणसान की सकाळी सकाळी जवळ बनून फोन केला आणि किरकिर लावली माझ्या भाऊती. हां तुमच्या पुरले काही जरासं समजत नाही का? हां नाही मी काय म्हणतो तुमच्या पुरले 2% सोडा 2% 1% डोकसं नाही का काही? हां 7 दिवस मी कामाला गेलो मिस्त्रीच्या इकडे टोपले उचलू उचलू बेदम झालो. हां काल मी 1 किलो चिकन आणलं कालचा रविवार. हां बाजार केला. आता मला एक सांगा तुम्ही चिकन आणल्यावर वांगे करायचं काही काम होतं का? नाही नाही मला यातली गोष्ट सांगा तुम्ही सांगा जवळ बा काय सकाळ सकाळी वांगे चिकन आणि काय विषय लावला तुम्ही? हां मला एक सांगा तुम्ही म्या भाजीली चिकन आणल्यावर तिचं वांगे करायचं काही काम होतं काय? मग सांगा तर तुम्ही म्या चिकन आणल्यावर तिचं वांगे करायचं काम होतं काय? हां बरोबर. मग हिनं चिकन हिनं नाही केलं वांगे केले. हां आता मी होतो बाहेर बसेल मला वाशाचा फोडणीचा चिकनचा. मला का झाली का भाजी तू म्हणे हो हो म्हणे. हां आणि जेव्हा जेवायला बसलो तिनं वांगे वाढले. म्हणजे मला सांगा तुम्ही हिला कदर आहे की नाही माणसा जीवाची? हां इकडे मिस्त्रीच्या हाताकडे टोपली उचलू तर कंबळ जाते हात जातात. हां नाही मग मी म्हणतो तुमच्या पोरले का डोकसं नाही काय? ज्यावेळेस लग्नासाठी पाहुणे आले ते म्हणपात तर त्यावेळेस भले लोक तुमच्या पोरची काय देतात बाबा पोरी तर सुपर आहे हो कामधंद्या त्याची त्याच्यात काही वांधा नाही. हा मग हे भाजीचं हे वांगे हे चिकन काय समजत नाही का तिला काही? हां तिला एखाद्या हॉटेलमध्ये काऊन नाही शिकवलं तुम्ही शाळेत शिकवल्यापेक्षा? तुम्ही तुमच्या पोरची काही गाई घेऊ नका तुम्हाला सांगू राहिलो. मापाशी कॅमेरा रेकॉर्ड आहे माझ्या किचनमधले सर्व हे. हां जेव्हा जेवायला बसलो तिनं मला वांगे वाढले. म्हणजे तुम्ही सांगा आता ते वांगे खावा की चिकन खावा सांगा तुम्ही. ते वांगे खाल्ल्यानं ताकद येईन टोपले उचल्याची की त्या चिकन खाल्ल्यानं टोपले उचल्याची ताकद येईन आमच्या अंगात? हां माळा करावं लागते इटा उचला लागतात. हां इटा उचल्याला ताकद त्या वांग्यानं येणार की त्या चिकननं येणार आमच्या अंगात? हां मग म्या म्हटलं त्या चिकन का नाही केलं ते म्हणे मला लक्ष नाही राहिला. बरं लक्ष नाही राहिला तर माझ्यासोबत ते वांग्यात चिकन खरवलं मला देऊन नाही राहिली. माझ्या जेवण झाल्यावर डबल जेवायला बसली. गजब बेइज्जती. नाही 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 माया जेवण झाल्यावर डबल जेवायला बसली ते चिकन खवरली. हां मला घम घम वास राहिला भाजीचा. मी म्हणलो साज भाजीचा दोन भाजीचा वास कसा राहिला वांग्याच्या भाजीचा वास अलग आणि दुसऱ्या भाजीचा वास अलग. हां तिले म्हणलो त्या चिकन काऊन नाही दिलं? ते म्हणजे तुम्ही जास्त आगाऊपणा करता मी चालली जाईन बापाच्या घरी. हां हे अमकन टमका मी राहत नाही म्हणते तुमचं रोजच घराणं आहे. आज याला कोण जबाबदार सांगा बरं तुम्ही? हां नाही मला सांगा तुम्ही म्या भाजी चिकन आणलं मला चिकन मला चिकन करून द्यायचं होतं तुमच्या बोरीनं. खाऊन नाही तर तुमच्या बोरीनं चिकन कोणी विचारा ना तुम्ही फोन लावून. हां ते मला काही सांगू नका तुम्ही. तुमच्या आपलं फोन लावा नाही तर उद्या सकाळी तुम्ही तिची आई तिच्या लवकर उद्या तिच्या भावाला बोलवा. तिच्या बहिणीला बोलवा. हां मी लय तमाशा करणार मग सांगू तुम्हाला मी. हो डोकं आउट केलं आता 7 दिवस झाले नाही राव डब्यात नाही राव वांगेच देते. हां हा रविवारी बाजारातले वांगे आणले की ते वांगेच राजू येते हप्त्याभर चालतात का? बरं वांगे माणूस अर्धा किलो आणते 2 दिवसात खतम झाल्या बाजा वांग्या. म्हणतात ती वांगे घेते ना भाजीपाल्याला जवळून बुधवारी गुरुवारी. हां म्हणजे का हप्त्याभर त्या वांग्यावरच राहावं काय? हां नाही मला सांगा त्या वांग्यावरच राहावं हप्त्याभर. मी म्हणतात अंडी आणतो अंडी करून देत नाही. हां
अंडे मच्छी आणली की म्हणजे मला कंबर दुखू राहिलं, म्हणजे वास सहन होत नाही म्हणजे मच्छीचा. म्हणजे हे कोणती तुमची पोरीले शिकवण आहे हो? मच्छी करून देत नाही, चिकन करून देत, लपून खाते, वांगे मले चारते. हा? मच्छी आणली की म्हणते मला वास येते म्हणते. हा? आणि मी बाहेर गेलो की फ्राय करून खाते अर्धी मच्छी ठेवून देत तशी फ्रीजमध्ये. असं बरं. अबे मला काही सांगू नका तुम्ही. तू ज्यांना सोयरी केली ते मंदातले पाहुणे घेऊन या. उद्याच्या उद्याच बैठक बसवा, मला मीटिंग पाहिजे बा. सांगू राहिलो तुमच्या पोरीचं मला माझ्या डोक्यावरून पाणी गेलं आता, वारही गेलं आणि हवाही गेली. हो ते मला काही सांगू नका तुम्ही. तुम्ही पाहत बसा. तुम्ही उद्याच्या या तुम्ही, नाही तर मी तुम्ही आजच आहे. आज मी कामावर मी सुट्टी सिटलीपेक्षा तुमच्या सांग बोले सबन जेवढे सोयरे असतील तुमचे सबन सोयऱ्याला फोन लावू तुम्ही आज. हो आज इचा तुमच्या पुरीचा न्यायच बसव तुम्ही आज. मायाचा आता लय सटकली माही. अच्छा वांगे देते राजा खायला, राजा चिकन लपून ठेवते. हा ते काय सांगू नका तुम्ही. उद्या चालले या. तुमच्या पोरीला फोन लावा. मी तुमच्या पोरी संग बोलत नाही भाऊ आता मामा सासरे बुवा. तुम्हाला मग लाडाच्या जवळ हे काय केलं. ठीक आहे. हां अरे हप्त्याभर वांगे खाऊ घालते ना बाराच्या हप्त्याभर. सोमवार ते रविवारपर्यंत वांगे वांगे भाजीले. हां गुरुवारी फक्त मला तर बेसन करते. सांगा बेसन खायची गोष्ट आहे राजा होती. अरे बेसनानं त्या वांग्यानं ताकद येते का आपल्या अंगात. सासरे बुवा मला सांगा ना तुम्ही. मिस्त्रीच्या इकडे टोपले उठला लागतात आम्हाला. हां 3-4 पोत्याचा माल करते तो मिस्त्री. गिट्टी उच लागते अलग, इटा उच लागतात अलग, माल करावं लागते अलग. हां त्या मिस्त्रीच्या हाती इटा द्यायचं अलग. हां राहीन का अंगात ताकद. हां आज येतो घर मला चहा देते बघ. त्याच्या चहावर तेवढा राहायचा आमचा स्टॅमिना. हां हप्त्याभरी वांगे खाऊ घालते, मुदात बेसन खाऊ घालते. मला सांगा तुम्ही. हां उद्या चालले आहे तुम्ही. हां तो तुम्ही आता आता माझा काही बोलू नका. आता मला दिमाग सटकला. समोर रातभर पण झोप नाही लागली. मग रात्री वांगे पाहून मला तशी झोपच उडाली माहीत तशी. लय माही झोप उडाली तुमच्या पूर्ण आता. हां मच्छर काढतात अलग. आता ते मच्छर काय खातील मग. वांग्याची भाजी मी खवरवलो तर काय मच्छर काय खातील मग अंगातलं. हां ते बिचारे रे मच्छर म्हणत असेल की साधा हा रोज वांगेच खाते काय. ठीक आहे तुम्ही ते बोला पाहुण्याला फोन लावा पटकन आणि चालले या. मला काही सांगू नका ते लवकर. हां ठीक आहे. हो लाडाचा जवळ लावला येईन. हा यायचे पूर्वी पासून डब्यावर वांग्याची भाजी द्यायची साजी. युजन दाखवतो त्या पाहुण्याला गंमत आता. आता लावतो त्याच्या मामाला फोन.